तर आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पालक मटर पनीरची रेसिपी। यासाठी सकाळ सकाळी सामान सगळं मी ब्लिंकिटवरून मागवून घेतलेलं। नंतर मग मी पालक स्वच्छ धुवून आणि कट करून घेतली। नंतर मग त्याच्यानंतर मी ती बॉईल करायला ठेवली 5-10 मिनिटांसाठी। आणि नंतर फटाफट मी वाटाणे सोलून घेतले, कारण वाटाणे सोलायला मला खूप जास्त कंटाळा येतो आणि त्याला टाईम पण खूप जास्त लागतो। मी चटणीची तयारी केली। चटणीसाठी मी अद्रक, मिरची, लसूण ठेचून घेतलं मस्त। मग माझी तोपर्यंत पालक पण बॉईल झालेली होती, मग त्याला बाहेर काढून ठेवलं थंड होण्यासाठी। मग 4 कांदे घेतलेले, ते मस्त चॉप करून घेतले आणि कांदे बारीक कट करायचे आहेत। तर तुम्हाला पण भाजी करायची असेल तर तुम्ही 2 कांद्यात पण बनवू शकता। आणि नंतर मग पालकची स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली आणि नंतर एका कढाईमध्ये 2 चमचे तेल घालून राई, जिरा, कढीपत्ता ॲड करून मस्त त्याला कांद्याची फोडणी द्यायची आहे। कांदा ब्राउनिश होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, पेटवायचा नाही आहे। आणि नंतर मग 2 टोमॅटो छोटे छोटे कट करून त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि मिक्स करून ठेवायचे, कारण कांदा पटकन करपतो। मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकल्याने तो पटापट शिजतो आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे पटकन जास्त शिजतं। मग त्याच्यामध्ये सगळे बेसिक मसाले ॲड करून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5-10 मिनटं वाफेवर शिजवायचं आहे, कारण वाटाणे पटकन शिजत नाही। मग त्याच्यामध्ये 2-3 चमचे दही घालायचं आहे। दहीने टेस्ट खूप एन्हान्स होतो आणि खूप टेस्टी भाजी लागते आणि दहीने तेल पण लवकर सुटतो। मग त्याला मिक्स करून घ्यायचं आणि बघा मस्त अशी टेम्पटिंग भाजी, तेल सुटलं आहे मस्त त्याला दिसतंय। आणि नंतर त्याच्यामध्ये पालकची पेस्ट ॲड करायची आणि ते पण मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी पनीर टाकून भाजी मस्त मिक्स करून घ्यायची। आणि नंतर मग मी भाजीला क्रीमने गार्निश केलं, मस्त फ्रेश क्रीम टाकून माझी भाजी रेडी होती आणि अशी दिसत होती भाजी। आणि मस्त मी भातासोबत सर्व केलं, भात, कांदा, लिंबू। थँक्यू फॉर वॉचिंग।